अहमदनगर लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा शेवटपर्यंत सुटला नाही। शेवटी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश करून उमेदवारी घेतली, तर या जागेवर आमदार संग्राम जगताप यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे। त्यामुळे नगरची लोकसभेची जागा विखे आणि पवार या दोघांच्या प्रतिष्ठेची बनली आहे। राष्ट्रवादीने विखेंविरुद्ध मोर्चा बांधणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वतः यामध्ये जातीने लक्ष घातलंय। त्यामुळे हा राजकीय संघर्ष विखे विरुद्ध पवार असाच होणार आहे। मी मुख्यमंत्री आणि भाजप शिवसेनेवर असा आरोप केलेला होता की भाजप शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी आहे। इव्हेंट करण्यापलीकडे त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा केली नाही, जर आरोप त्यांना लागलेला दिसतोय। आणि म्हणून महाराष्ट्रात मागच्या 5 वर्षात त्यांच्या हातात सत्ता असताना देखील त्यांना राष्ट्रवादीच्या विरोधी एकही गुन्हा सिद्ध करता आलेला नाही। नुसत्या पेपरमध्ये बातम्या देणे आणि राष्ट्रवादीची बदनामी करणे, तुम्ही ढिगभर बैलगाडीतनं ढिगभर पुरावे दिले, त्या ढिगभर पुराव्याच्या नंतर देखील तुम्हाला तुम्हीच दिलेले पुरावे, तुम्हीच आता राज्यकर्ते आहात, 5 वर्ष झाली तुम्हाला त्यात काही हालचाल करता आली नाही। याचा अर्थ असा आहे की तुम्ही 5 वर्षापूर्वी केलेले जे आरोप आहेत ते महाराष्ट्राची दिशाभूल करण्यासाठी, महाराष्ट्राला संभ्रमात टाकण्यासाठी होते। त्यामुळं राष्ट्रवादी ही भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी आहे हा मुख्यमंत्र्यांचा आरोप त्यांच्या कृतीनेच 5 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीनेच खोटा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होतं। दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर।